नमस्कार. आज मी बनवणार आहे असे वरणाच्या डाळीच्या उपसापासून असा एक पदार्थ, एकदम चवीला अप्रतिम लागणारा असा हा पदार्थ आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, हळद टाकली. हा वरणाचा उपसा आहे, आपलं वरण होतं माझं राहिलेलं, त्याचा हा पदार्थ करणार आहे. हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतले, तीळ टाकले भाजलेले, मीठ टाकलं चवीपुरतं. त्याच्यामध्ये काय करते, ओवा टाकते क्रश करून आता हातावरती, साखर टाकते थोडीशी, कसुरी मेथी टाकून घेते थोडीशी आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून असा हा पदार्थ, म्हणजे याच्या मी तिखट दशम्या करून घेणार आहे. आपलं वरण उरलेलं असतं ना, वरणापासून हा डाळीचा उपशापासून होणारा हा तिखट दशम्या आहेत. भरपूर कोथिंबीर घातली का एकदम चवीला छान लागतं. हे सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीशी मी साखर पण टाकली. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यात जेवढं बसेल तेवढं आपलं कणिक टाकून पीठ मळून घ्यायचं आणि याला ना काय करायचं, पीठ मळून याला 5 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं. असं याच्या ह्या उपशापासून इतक्या छान मऊ लुसलुशीत अशा मस्त दशम्या होता. आता माझं पीठ तयार आहे मळून. आता याला मी रेस्ट करायला ठेवते आणि याच्या आपण मी काय करते, तिखट दशम्या नॉर्मल अशा करून घेते. आता मी काय केलेले आहे, असे पराठे करतो ना आपण साधे नॉर्मल, तसे पराठेसारखे आत तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता. लावून अशा थोड्याशा मीडियम साईजच्या करायचे असे हे तिखट दशम्या. आता ही दशमी तयार आहे. याला तुम्ही तेल तूप काही लावून भाजा, त्याच्याने छानच लागणार आहेत. चवीला अप्रतिम कमी साहित्यात होणारे असे हे तिखट दशम्या आहेत. अशा एकदम चवीला खूप छान लागतात. याला मी आता भाजून घेतलेले आहे. आता हे तयार झाल्या. कमी वेळात कमी साहित्यात होणाऱ्या अशा ह्या तिखट दशम्या. हे बघा, मी आता हे डिशमध्ये काढून घेतल्या. हे अशा तिखट दशम्या आहेत. तुम्ही याला मुलांना डब्याला पण देऊ शकता, तुम्ही प्रवासात पण घेऊन देऊ शकता. 2 ते 3 दिवस तरी हे चांगले राहतात. याला तुम्ही सॉसबरोबर, लोणच्याबरोबर, दहीबरोबर, कशाबरोबर पण खा. नुसता तूप किंवा लोणी लावून जरी खाल्लं तरी इतक्या छान चवीला अप्रतिम लागणार आणि कमी साहित्यात कमी ह्याच्यात होणाऱ्या अशा ह्या तिखट दशम्या आणि मऊ होतात, एकदम लुसलुशीत मऊ छान होतात, चवीला अप्रतिम. फक्त तिखट, मीठ, तीळ, ओवा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून होणारा असा हा पदार्थ आहे. तुम्ही सगळे घरात बघा, तुम्ही आवडीने खातील. आणि हे कसं आहे, वरण उरलं, उपसा उरला तर काय करायचं, त्याच्यामुळे हे केलं. अशा माझी रेसिपी आवडली, प्लीज लाईक करा, शेअर करा.